श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अध्याय 24 पाहणार आहोत. 4-5 दिवस झाले आपण काही अडचण असल्यामुळे हे अध्याय वाचले नव्हते, तर आता आपण पुढील अध्याय पूर्ण करूया. आजचा अध्याय आहे 24. त्रिविक्रम भारती. हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. कुमसी गावचे त्रिविक्रम महामुनी आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करत होते आहेत हे श्रीगुरु नरसिंह सरस्वतींनी जाणले होते. वेदज्ञ त्रिविक्रमाकडून नकळत साधू निंदेचे पाप घडत होते, म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तिथे जाण्याचे ठरवले. राजांनी त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्वगज शृंगारले आणि दळभार सिद्ध केला. मग श्रीगुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली. त्यावेळी त्रिविक्रम भारती नरसिंहाची मानस पूजा करत होते, पण काही केल्या त्यांचे दृढ ध्यान लागत नव्हते आणि मनपटलावर त्यांच्या आराध्य दैवतांची मूर्तीही प्रकट होत नव्हती. त्यामुळे आजच असे का घडत आहे हेच कळत नसल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करत आहे? माझी एवढ्या वर्षाची आराधना, माझे तपसामर्थ्य आज व्यर्थ आहे, असे अनेक विचार त्यांना बेचैन करू लागले. त्यांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा नदी तीरावरून श्रीगुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्रीगुरू त्रिविक्रम भारतींच्या इष्टदेवतेचे अर्थात नरसिंहाचे रूप घेऊन बसलेले दिसले आणि त्यांच्या समवेत आलेल्या राजांच्या दळभारातील सर्व सैनिकही श्रीगुरूसारखेच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतींना मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य आहे हेच त्यांना कळेना. ते पालखीपाशी धावले आणि तिथं विराजमान असलेल्या नरसिंहांना, आपल्या इष्टदेवतांना वंदन करून विनम्रतेने म्हणाले, महाराज, तुम्ही नरसिंह रूपाने दर्शन घेऊन मला धन्य केले आहे. तुमच्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळीही एकसारखी दिसत आहे. तुमचे स्वरूप अचित्य आहे हे मज पामराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निज स्वरूपात दर्शन द्या. त्यांनी त्यांची मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आपली योगमाया आवरून त्यांना आपले तेजस्वी निजरूप दाखवले आणि म्हणाले, तुम्ही आमची निंदा करता, आम्हाला दांभिक म्हणता, हा तुमचा गैरसमज दूर करण्यासाठीच मी इथे आलो आहे. तुम्हाला तुमच्या मानसपूजेतील नरसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना, मग मी दांभिक आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्रीगुरू व आपले दैवत एकच आहेत आणि श्रीगुरू हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्यांना खूण पटली होती. ते श्रीगुरूंना शरण गेले आणि त्यांच्याकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागू लागले. मागून म्हणाले, गुरुदेव, तुम्ही करुणा सागर आहात, या बालकाचा उद्धार करा. तेव्हा ते म्हणाले, वत्स, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्हाला सदती प्राप्त होईल. परमार्थ साध्य करून तुम्ही ईश्वराशी एकरूप व्हाल. तुम्हाला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचे साधक होते. त्यांचा अल्पदोष दूर करणे आवश्यक आहे. ते साध्य करून श्रीगुरूंनी त्यांचा उद्धार केला आणि ते गाणगापुरात आले. गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये. ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर परब्रह्मस्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. श्री स्वामी समर्थ. आजचा भाग जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.